खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची झोप उडाली आहे। तो प्रचंड तणावाखाली असल्यानं नीट झोप लागत नसल्याचं बोललं जात आहे। पण कराडची झोप कुणी आणि का उडवली यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे। खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड सध्या पोलीस कोठडीची हवा खातोय। त्याची सीआयडी कडून कसून चौकशी केली जाते। वर्षाच्या अखेरच्या दिवशी म्हणजे 31 डिसेंबरला तो पुण्यात सीआयडीला शरण आला होता। पण सीआयडीनं अटक केल्यापासून तो सातत्यानं तणावाखाली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। गेल्या काही दिवसांपासून वाल्मिक कराडची झोप उडाली आहे। त्याला निद्रानाश झाल्याचं बोललं जात आहे। तसंच कराडच्या डोळ्यांना सुद्धा काही संसर्ग झाल्याचं बोललं जात आहे। गेल्या 10 दिवसांपासून तो सीआयडीच्या ताब्यात आहे। या कोठडीच्या दरम्यान त्याला झोप येत नसल्याची तक्रार त्यानं केली होती। दरम्यान बुधवारी कराडची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। तसंच त्याच्यावर औषधोपचार सुद्धा करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलंय। पोलीस कोठडीतील जागरण आणि तणावामुळे कराडच्या डोळ्यांना संसर्ग झाला असावा असं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे। सीआयडीच्या कोठडीत असलेल्या वाल्मिक कराड यांनी पहिल्या दिवसापासूनच सीआयडीकडे काही सुविधांची मागणी केली होती। झोपेत श्वास कमी पडत असल्यानं सीपॅप मशीनची मागणी केली, तर मदतनीसाची देखील मागणी केली होती। त्याचबरोबर जेवणासाठी सरकारी जेवणाव्यतिरिक्त मला खिचडी खावी अशा पद्धतीने देखील त्यांनी मागणी केली होती। तर ॲपलची देखील मागणी केल्याची चर्चा आहे। त्यामुळे एकंदरीतच कराडाचे सीआयडी कोठडीमध्ये कशा पद्धतीच्या डिमांड होत आहेत, त्यांच्या खरंच पुरवल्या जातात का, हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना 2 कोटींच्या खंडणीसाठी फोनवरून धमकावल्याचा वाल्मिक कराडवर आरोप आहे। विष्णू चाटेच्या फोनवरून कराडनं धमकावल्याचा सीआयडीला संशय आहे। खरं तर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड 22 दिवस फरार होता। मात्र पोलिसांचा दबाव वाढल्यानंतर त्यानं पुण्यातील सीआयडीच्या मुख्यालयात शरणागती पत्करली। पण आधी त्याला मिळत असलेली झोप पोलीस कोठडीत अजिबात मिळत नाही। त्यातच चौकशीमुळे कराड चांगलाच तणावाखाली आहे आणि यामुळेच त्याला काही त्रास होऊ लागल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे। पाहुयात पुढे आणखीन काय होतं ते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।